अस्तरच्या जॉईंट बाजूने आपल्याला मापे टाकायचे आहेत। गळ्यासाठी मी 2 घेतलेले आहे, शोल्डरसाठी 5 घेतले आणि पूर्ण छाती आहे ती 9.5 इंचाची घेतली। 7.5 अधिक 2 9.5 असे मी पूर्ण छातीचे माप घेतले आणि उंचीचे माप 13 अधिक 1 14 असे घेतले। चौकोन आखून घेतलेला आहे। शोल्डरसाठी मी 6 घेतले। इथेही चौकोन आखून घेऊन 1.5 इंच घेतले आणि गोलाकार देऊन घेतला। मागचा गळा काढण्यासाठी मी ब्लाउज मधोमध दुमडून खालच्या साईडला पाव इंच आणि वरच्या साईडला पाव इंच असे माप टाकले। 3 इंच घेतले। 3 इंच घेतल्याने खालच्या साईडने हा गळा खूप असा छान पसरून दिसतो। ज्यांना त्यांचे गळे पसरून आवडतात त्यांच्यासाठी तुम्ही असे माप घेऊ शकता। असे माप घेतल्याने शोल्डरही खाली उतरत नाहीत आणि ब्लाउजही छान बसतो। जसे आपण मार्किंग केलेले आहे त्याच प्रकारे मी आता कट करून घेत आहे। आता आपण हा बॅक पार्ट कट केलेला आहे तो मी अशा प्रकारे दुसऱ्या साईडला ठेवून घेतलेला आहे आणि जसा आपण तो कट केलेला आहे त्याच प्रकारे मी ते खालच्या साईडने आखून घेत आहे। खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचे आहे उंचीच्या बाजूने। मुंड्याचा चौकोन आखून घेतलेला आणि तेथून आपल्याला 1 इंच घेऊन मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। मी शोल्डर एकदा चेक करते की 3 इंचाचे आहे की नाही आपले। तेथून मी पुढचा गळा 6.5 इंचाचा घेतलेला आहे। 3 इंच घेतले। इथेही 3 इंच घेतल्याने पुढचा गळाही खूप छान आणि असा पसरून दिसणार आहे। खालच्या साईडने मी 3.5 इंच घेत आहे आणि ज्या रेषेत आपले 3.5 आलेले आहे त्याच रेषेत आपल्याला वरतून म्हणजे शोल्डर पासून खाली 10 इंचावर मार्क करून घ्यायचे आहे। तिथून पुढे मी 2 इंच घेतले, उभे 1.5 इंच घेतले, सरळ रेषा आखून प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतलेला आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जर शेप जमत नसेल तर तुम्हाला खूपच मेहनत करावी लागेल। 2 इंच घेतले कारण की मी मध्ये 2 इंचाचे माप घेतले होते म्हणून मी कडेलाही 2 इंचाचेच माप घेतले आणि खालून वरती तिरकी रेष देऊन घेतली। वरच्या साईडनेही पाव इंच एक्स्ट्रा घेऊन खाली 2 आणि वरती पाऊण असे मी ते जोडून घेतलेले आहे आणि ज्या प्रकारे दाखवले आहे त्या प्रकारे कट करून घेते। हे आहे आपले 30 इंचाचे ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज। अशा प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाउजच्या गळ्यामध्ये बदल केला तर गळेही खूप छान येतात आणि शोल्डरही उतरत नाही। तुम्ही एकदा कट करून पहा आणि मला सांगा की तुमचे शोल्डर उतरतात का नाही। प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे एक लाईकही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे।